छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. 19 फेब्रुवारी 1630 या रोजी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोण होते ते सांगायचं आहे. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. जिजाबाई असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे एक नाव ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती? खालीलपैकी कोणती महिला ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजेच पुतळाबाई, सईबाई, सोयराबाई ह्या सर्व जे महिला आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी होती ते सांगायचं आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, हे खालीलपैकी कोणत्या महिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व जे महिला आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? रयतेचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्न्या होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्न्या होत्या. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सईबाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे एक नाव होते. पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लक्ष्मीबाई असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे एक नाव होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 2 मुले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच संभाजीराजे आणि राजाराम राजे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 मुले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी लोकांनी दिलेली एक पदवी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती जी पदवी आहे ती लोकांनी बहाल केलेली एक पदवी आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला होता? शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया कोणत्या वर्षी घातला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घातलेला आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजेच औरंगजेब, आदिलशहा, ब्रिटिश या सर्वांसोबत युद्ध करावे लागले होते. पुढचा प्रश्न, 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता? 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. रायगड या ठिकाणी 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे.
पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे एक छत्रपती बनले होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनाचे सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सेनेचे सेनापती होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. शिवाजी महाराजांचे वडील हे विजापूर या ठिकाणच्या सेनेचे सेनापती होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. जाधव कुळामध्ये जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई ह्या एक हुशार महिला होत्या. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिलेले आहे? शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणत्या व्यक्तीने दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे जे प्रशिक्षण आहे त्यांच्या आई जिजाबाई यांनी दिलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे बालपण खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी गेलेले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी गेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजेच शिवनेरी, पुणे, माऊली या सर्व ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे गेलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता? शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हा हस्तगत केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात पहिले तोरणा किल्ला हा हस्तगत केलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकलेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. एकूण 360 गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले गड बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांच्या सोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती महत्त्व होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती महत्त्व होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व. तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे आणि नेताजी पारकर हे सर्व महान व्यक्ती जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतचे व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. रायरेश्वर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. 28 एप्रिल 1645 या रोजी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची एक शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी संपन्न झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी संपन्न झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला विवाह सईबाई सोबत लाल किल्ला या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणाकडून प्राप्त झाले होते? शिवाजी महाराजांच्या 8 विवाहांपैकी त्यांना जे आहे ते पहिले मूल कोणाकडून प्राप्त झाले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. या ठिकाणी सईबाई यांच्याकडून शिवाजी महाराजांना सर्वात पहिले मूल हे प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सोयराबाई यांच्याकडून शिवाजी महाराज यांना त्यांचा राजाराम हा मुलगा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला, या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला सर्वात पहिले जिंकलेला आहे, तर या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. प्रचंडगड असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे एक नाव होते.